गाडी बघा मी कुठं पार्क केली आहे. खतरनाक पार्क केलेली गाडी आपण. पलीकडे बी गाडी आहे बरं का, असं काय नाही म्हणा, बट आपल्याला मला डबल विचार करावा लागत नाही गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा. हॅलो गाईज, तर आज एक छोटीशी मी रोड ट्रिप करणार आहे. छोटीशी तसेच खूपच छोटी, आणि जस्ट बाहेर जाऊन येणार आहे मी, कारण की पाऊस पडलेला आहे आणि मी पुण्यामध्ये इतके दिवस नव्हतो. आणि छोटीशी मारुंजी साईडनं लोणावळ्या साईडला मी जाणार आहे. आणि ती ट्रिप कशी दिसते, कारण की मला हे पण चेक करायचं होतं की गवत वगैरे किती आले बाहेरच्या साईडला, किती ग्रीनरी झालेली आहे. आणि तुम्हाला POV ब्लॉग पण बघायला भेटेल याच्या व्हिडिओमधून. तर लेट्स स्टार्ट. मित्रांनो, तर अपडेट आपलं हे आहे की वी आर नॉट गोइंग टू लोणावळा, वी विल जस्ट गो टू कासर साई डॅम. कासर साई डॅम जाऊन येऊ, कारण की दॅट इज द नियरेस्ट स्पॉट. आणि वेदरवरती चेक केल्यानंतरनी हे आपलं अपडेट आलं आहे की थोडासा पाऊस तिकडे चालू आहे आणि छोटीशी आहे ट्रिप. तर माझं असं म्हणणं आहे की इन्स्टेड ऑफ गोइंग टू लोणावळा, कारण का थोडंसं एक 5 वाजलेत सध्या बरं का, आणि जे कासर साई डॅम जो आहे तो आहे 4 किलोमीटर अंतरावरती. सो बेटर ठीक आहे जाऊन येऊ म्हणलं, मस्तपैकी वडापाव खाऊन येऊया. बेटर दॅन हॅव्हिंग ए कॉम्प्लेक्स राईड, लेट्स गो फॉर अ शॉर्ट राईड. ओके. आणि इथून आपल्याला किती 1 किलोमीटरवरून पाठीमागून वाचतो बरं का, बट जसं की मला असं वाटलं की जाऊन येऊ आपण थोडंसं पुढती, बट दॅट इज नॉट रिक्वायर्ड आय गेस नाव. ओके. तर आपण कासर साई डॅमला जाऊया. आणि मी कासर साई डॅमला याच्या अगोदर खूप दिवसापूर्वी आलो होतो, नॉट जस्ट नाव. आणि त्यावेळेस तिकडं कन्स्ट्रक्शन वगैरे काहीच नव्हतं. खूप याच्या दिवसा अगोदर मी इकडं आलो होतो. आणि आता ऑलमोस्ट बघा की ज्यावेळेस मी जॉब चालू केला होता, ज्यावेळेस मी 16 सेक्टरमध्ये काम करतो, त्यावेळेस मी इथं आलेलो होतो. आणि आता ऑलमोस्ट बघा की 5 वर्षानंतरनी मी या रूटला आलो आहे, म्हणजे कासर साईच्या रूटला बरं का. 600 मीटरवरून राईट मारायचं मला. धारूर आहे हे बहुतेक गाव, धारूर गाव आहे. आणि कासर साई रोड त्या रोडचं नाव आहे. ठीक आहे, थोडासा हलकाचा पाऊस तुम्हाला इथं काचावरती पण दिसेल बरं का, आहे थोडाफार, बट एवढा पण नाही आहे पाऊस. पण तिथे गेल्यावरच कळलं आपल्याला एक्झॅक्टली किती पाऊस आहे, काय पाऊस आहे की नाही. ठीक आहे. 300 मीटरवरून आपलं रस्त्याची कंडिशन तर अशी आहे, रस्ता मला जसं माहीत आहे रस्ता खराबच आहे, बट रस्ता जर का बनलेला असेल तर आय डोंट नो. आणि सध्या तरी रस्ता तर बनलेला आहे, बनलेला नाही आहे, बनत आहे. मस्तपैकी वडापाव खाऊन येतो मी आता, कारण खूप दिवस जर मी वडापाव खाल्ला नाही मला का. मी तुम्हाला सांगतो की आता मी गावाकडे गेलो होतो मध्ये लास्ट सॅटर्डे संडेला, त्यावेळेसपासून वडापाव खाल्लेला नाही मी. आणि आय लव्ह वडापाव. दॅट इज द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन टू ए मॅन. खरंच. आणि सगळ्यात बेस्ट फूड आहे ते, आणि स्वस्त मस्त. आणि मी जो अँगल आहे तो स्टँडर्डमध्ये ठेवला बरं का, नॉट जस्ट वाईड आणि नॉट अल्ट्रा वाईड. तर तुम्हाला ही कायसाठी दिसणार नाही, आणि आय डोंट वॉन्ट टू शो इट ॲज वेल, कारण थोडंसं आहे ना मी इथं ठेवलेलं आहे ते. road you guys can enjoy. Mostly it will be kind of POV सोबत
you guys will have to, I mean, you will get a vlog to watch. कारण की मी असे इतके दिवस असा व्हिडिओ टाकत होतो की नुसतं पी ओ टाकत होतो. बट आय थिंक की आजकाल इन डिमांडमध्ये असं आहे की यू शुड बी टॉकिंग ॲज वेल नॉट. इथून समोर बघितलं दिसतं तुम्हाला तिथं पूर्ण जो हे आहे का नाही, डॅम जो आहे, डॅम व्ह्यू पूर्ण दिसतं तुम्हाला इथून. पाऊस चालू आहे, हलका हलका पाऊस चालू आहे. आय शुड नॉट बी स्टॉपिंग माय व्हेकल इन बिटवीन, खरं बघा गेलं तर. बट दॅट्स ओके. समोर इथं वडापाव वगैरे अशा ठेक्यांवरती, ठेका म्हणू शकत ना, आपलं काम ते त्याला टपरी काइंड ऑफ असं तुम्हाला भेटून जाईल. आता मी काय करतो, मस्तपैकी एखाद्या कुठल्या तरी लोकेशनला थांबतो. म्हणजे थोडंसं तुम्हाला पुढचं दाखवतो, पुढे पण आहे बरं का. म्हणजे हाच नाही फक्त डॅममध्ये, आपण गाडी खाली सुद्धा घालू शकतो बरं का. पण युजली ते काय करतात की जर का तुम्ही समजा गाडी तशी नसेल त्या क्वालिटीची गाडी, तर दे विल आस्क यू टू रिमूव्ह. इथे मला माहीत आता इथे तसले इंडिया नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स किंवा स्टेट डिझास्टर रिलीफ फोर्स आहेत की नाही. बट सध्या जर का बघितलं, सध्या तर मला कोणी इथे दिसत नाही, किंवा पोलीस प्रोटेक्शन किंवा असं काय नाही इथं बरं का. बट जर गरज असेल तर ते बोलवत असतील आय थिंक. आणि मी ज्यावेळेस आलो होतो असं खराब रस्ता होतं त्यावेळेस. आता सध्या बनवलं थोडंफार, बट इतकं पण बेस्ट नाही. बट चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे. पर्यटन ओपन असल्यामुळं माणसं येत आहेत भरपूर. रिसॉर्ट आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे इथल्या सगळ्या जे पण आहेत, हे सर्व प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, मी आय विल टेक अ रिवर्स. साईडला बघित चालली असते बरं का. म्हटलं चला ठीक आहे, कुठं डोकं लावत बसायचं त्याला अजून. कारण की भले आपल्याला जर गाडी येत असली तर समोरच्या माणसाला गाडी त्या वी डोंट नो. एकदम फुल ऑन ऑफ रोडिंग चालू आपलं. एवढी असले खतरनाक ऑफ रोडिंग तर आहेच. बट हे काय एवढं असे म्हणजे एवढे बेस्ट अशी काय ऑफ रोडिंग नाही. कारण की कसं आहे, जास्त काय याच्यामध्ये ऑफ रोडिंगसारखं काय नाही. आपण काय गाडी पूर्ण काय एकदम ऑफ रोड कंडिशनमध्ये चालू नाही. आहे रस्ता खराब, बट या दॅट्स नॉट ऑफ रोड. दॅट डझंट कॉल ॲज ऑफ रोडिंग. मी लास्ट टाइम जेव्हा होता त्यावेळेस ते थांबलो होतो मी बरं का. आता ती पण जागा आता कोणी घेतली काही की. आणि ते पार्किंग आहे बरं का, त्या गाड्यासंच्या पार्किंग आहेत. सिझल बे पार्किंग. तिथून व्ह्यू येतो का, तिथं सगळ्यांनी स्वतःचं काय ना काय करून ठेवलेलं आहे. आता डॅम मला वाटत ना डॅम इकडं आहे बरं का. लेट्स सी तरी पण. आणि ही आय एम व्हेरी निगेटिव्ह टुवर्ड्स सच थिंग्स. बिकॉज की जर का तुम्ही पूर्ण प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून जर का तुम्ही त्याचा पूर्ण व्ह्यूचा जे गव्हर्मेंट प्रॉपर्टी आहे, गव्हर्मेंट प्रॉपर्टी म्हणजे काय, युजली जे पण आपण बघतो डॅम्स वगैरे हे सगळ्या गव्हर्मेंट प्रॉपर्टी असतात. तर त्या प्रॉपर्टी दिसूनच द्यायच्या नाही तुम्हाला. काय ते अराउंड तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी तयार करत असाल तर इट जस्ट बुलशिट थिंग आय वुड से. मला वाटत ना तिकडं समोरला काय असेल बरं का. कारण की आय डोंट की तिकडं काय आहे. त्यामुळं नाव आय विल हॅव टू गो बॅक. आणि इकडं काय पाऊस पण नाही आहे. सो दर इज
पाऊस जरा जास्त जोरात चालू झाला आता. मस्तपैकी भजी घेऊन आले बरं का मी आता. इथं गाडीत बसून खाणार मी. आता मी व्हिडिओचा जो अँगल आहे तो अल्ट्रा वाईड केलेला आहे, म्हणजे तुम्हाला साईडचं पण दिसेल पूर्ण व्यवस्थित. आणि मस्तपैकी मी दिस इज ब्युटिफुल. मस्तपैकी आता भजे खाणार आहे मी. भजे आणलेत. आहा हा. वाह. खतरनाक. एक मिनिट, आता गाडी खाली घेतो बरं का. वाव, what a view, what a view. तुम्हाला असं दाखवतो. एक मिनिट, मला तसं बी नाही दाखवत, मला खाऊ द्या अगोदर. दिस इज मी. ओके, पुढच्या समोर तुम्हाला पाणी आले बरं का. आणि मस्त बोळा. तुम्ही बघा व्ह्यू बघा आता मस्त पाहिजे. And this is the benefit of having a Thar. तुम्ही गाडी कुठे टाकू शकता. आणि जर तुम्हाला बघायचं असेल मग गाडी कुठे लावली आहे, तुम्हाला मी क्विकली दाखवतो बरं गाडी कुठे लावलेली आहे. मी दरवाजा बंद करतो गाडीचा आधी, कारण आतमध्ये पाणी येत आहे. तुम्हाला दाखवतो मी. गाडी बघा मी कुठे पार्क केली आहे. खतरनाक पार्क केलेली गाडी आपण. आणि पलीकडे बी गाडी आहे बरं का, असं काय नाही म्हणा. बट आपल्याला मला डबल विचार करावा लागत नाही गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा. ब्युटिफुल या लागली सध्या माझ्या. मस्त गाणे लावतो मी. तुम्हाला पावसाचा पण हलकासा पावसाचा आवाज येत असेल. AC बंद करतो मी, वेळेचा आवाज तुम्हाला जास्त येईल.
आपला कॅमेरा थोडासा बंद पडला आहे. बंद पडला असल्यामुळं आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतोय. आणि येताना तर तुम्ही व्हिडिओमध्ये आहे ना बघितलं असेल की थोडंसुद्धा पाऊस नव्हता. आणि जस्ट मी आता नुसतं कासासा डॅम जाऊन आलो आहे, जस्ट 5 किलोमीटर अंतरावरती बरं का. तर कसलं खतरनाक पाऊस, खतरनाक म्हणता येत नाही, ठीक आहे, ठीकठाक पाऊस झाला. पुन्हा रोड असं ओलं झालेलं आहे. तर तुम्हाला मी बोनेट दाखवतो, थोडंसं वर्किंग घेतो असं, म्हणजे तुम्हाला बोनेट समोरचा रोड सगळं दिसेल. आणि सध्या ट्रॅफिक तर दाखवते बरं का, बट आय डोंट किती तेवढं ट्रॅफिक काय असणार आहे, कारण की मॅपमध्ये थोडंच काय म्हणते की जास्त ट्रॅफिक आहे असं म्हणतं ते. बट आय डोंट थिंक की दॅट विल कॉज एनी प्रॉब्लेम. आणि व्लॉगमध्ये तुम्ही जसं पाहिलं, आणि मारुंजीपासून लय ते लय 7 किलोमीटर अंतरावरती तो कासरसाई डॅम आहे. आणि छोटासा विकेंड प्लॅनसाठी किंवा छोटासा तुम्ही इवन ऑफिस नंतर तुम्ही जाऊ शकतो बरं का. जास्त काय लय लांब नाही, जर तुम्ही हिंजवडीमध्ये राहत असाल तर ऑफिस टायमिंगमध्ये सुद्धा तुम्ही एक छोटीशी ऑफिस टायमिंग सेन्स 5 झाल्यानंतर किती 15 ते 20 मिनिट जास्त लागतात पोचायला. थोडंसं मस्तपैकी नाश्ता वगैरे करून तुम्ही वापस परत येऊ शकता. एक छान असे छोटीशी तुम्हाला रोड ट्रिप काइंड ऑफ होऊन जाईल. आणि रोड ट्रिप त्याला म्हणता येत नाही, बट थोडंसं विकेंड रिफ्रेशमेंटसाठी तुम्ही तिकडे जाऊ शकता. मस्तपैकी रोड आहे, रोड साईडचं असं झालं तर. आणि ही आहे विलेज, ही मारुंजी आहे, मारुंजी, ठीक आहे. तर कारण हे तर तुम्ही व्लॉगमध्ये भरपूर वेळेस पाहिलं असेल, त्यामुळे मी हे काय दाखवणार नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्लॉग. स्टे ट्यून फॉर अनदर व्हिडिओज. कारण की उद्या पण मी मोस्टली एका लोकेशनला जायचं आहे माझा प्लॅन, बट ठीक आहे, माझे मिसेस येणार आहेत, तर त्यांच्यासोबत माझं जायचं आहे. त्यांनी गावाला गेलेले आहेत, ते आली की मस्तपैकी आम्ही दोघं जाणार आहे फिरायला. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्लॉग्स.